नमस्कार. आवाज जनताकीमध्ये आपले स्वागत आहे. पुढे अशाच न्यूज पाहण्याकरिता चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. नुकताच पार पडलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार लेखक, साहित्यकार, कवी, संशोधक महेंद्र सीताराम गायकवाड यांना देण्यात आले. गायकवाड यांचे 5 कविता संग्रह, त्यातली एक मुंबई विद्यापीठात BA प्रथमला पशु नावाची कविता प्रकाशित आहे. त्यांचे 14 पुस्तके प्रकाशनात आले. त्यांची एक पुस्तक ॲमेझॉनला पण आहे. त्यांनी डॉक्टर बाबासाहेबांचे ऐतिहासिक मुलाखतीचे संशोधन केले. महेंद्र गायकवाड हे वर्ग 10वी पास असून ITI करून WCLला मेकॅनिकल पदावर काम करीत आहेत. ते मेकॅनिकल असूनही त्यांना लेखनाचा छंद झाला. त्यांनी निरंतर बाबासाहेबांच्या लेखनाशी प्रभावित होऊन त्यांनी समाजासाठी विविध साहित्यांच्या माध्यमातून, कवितेच्या माध्यमातून व लेखनाच्या माध्यमातून समाजाला ऊर्जा देण्याचे काम केले व समोरही करीत राहतील. यांच्या या साहसी उपक्रमाला पाहून महाराष्ट्र शासनाने समाजभूषण पुरस्कार देऊन गौरवान्वित करण्यात आले. धन्यवाद. तो माझा शेवटचा पहिला आणि शेवटचा माझा संदेश आहे आणि त्या माध्यमातून बाबासाहेबांनी सगळ्यात पहिलं तर आपल्याला शिका म्हटलं आणि शिक्षणातून आपली पिढी जे पहिली पिढी आहे ती तर पुढे गेलेली आहे. त्याच्यानंतर माणसाने पुढे पुन्हा शिकावं आणि वर जावं आणि शोषित पिढीसाठी काम करावं अशी माझी इच्छा आहे आणि मी करत राहील, मरेपर्यंत करत राहील अशी माझी इच्छा आहे. म्हणून काम करतो आणि महत्त्वाचं म्हणजे मला जो सन्मान दिलेला आहे शासनाने तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भूषण पुरस्कार या नावाने दिलेला आहे. मी शासनाचे आभार मानतो यासाठी की त्यांनी मला माझ्या कार्याचा गौरव केलेला आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या दलित, वंचित, शोषित, पीडित समूहासाठी ज्यांनी काम केलं, ज्यांनी आपलं आयुष्य झोकून दिलं, अशा माणसाची गौरव आणि त्यांच्या बाबासाहेबाच्या नावाने मला पुरस्कार भेटला याचा मला आनंद आहे. तुमचं शिक्षण किती झालं? माझा 10वा वर्ग पास आहे आणि प्लस ITI केलेला आहे. आणि त्या क्षेत्रात मला जेव्हा नोकरी लागली त्याच्यानंतर काही वर्षांनी 1998 पासून मी सतत कविता लिहित आहो. माझी काही कविता संग्रह आहेत 4-5 आणि येणाऱ्या पिढी म्हणजे त्याच्यानंतर मी काही संशोधनात्मक पुस्तकं लिहिली, काही समीक्षा लिहिल्या आणि असं करता करता मी आतापर्यंत इथपर्यंत येऊन पोहोचलेलो आहे. आणि मी सतत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार जनमानसात पोहोचवण्यासाठी किंवा घरोघरी पोहोचवण्यासाठी मी कार्य करत राहील. आज तक माझ्या म्हणजे लाईफ मी बाबासाहेब याच्यासाठी तुमचं जास्तीत जास्त योगदान एक बोलू देता बोला. आणि त्याच्यानंतर मी पुन्हा कार्य करत राहील अशी माझी अपेक्षा आहे. तुम्हाला असं का वाटते की बाबासाहेबांवरच फक्त लिहावं? कारण की बाबासाहेब भारतातच नाही तर जगामध्ये बाबासाहेब असा एक माणूस आहे की ज्यांनी पूर्ण जगामध्ये पूर्ण व्यवस्था एकीकडे आणि बाबासाहेब एकटे आणि त्यांच्यासाठी त्यांनी अत्यंत पिडलेले माणसं आहेत, पिचलेले माणसं आहेत, दारिद्र्यात आहेत. त्या माणसाला त्यांनी स्वातंत्र्य दिलं, समता दिली, मानव मुक्तीचा विचार दिला. माणसासाठी जे कल्याणकारी आहे ते त्यांनी आपल्या याच्यातून कार्यातून दाखवून दिलेलं आहे आणि त्याच्यासाठी ते हे केलेलं आहे. त्याच्यामुळे मला बाबासाहेब प्रिय आहे. तुमचं मन भरून आलं आहे बाबासाहेबांविषयी तुम्ही बोललेत, काय सांगणार? नाही, बाबासाहेबांनी खूप काम केलेलं आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे माणसासाठी काम केलेलं आहे आणि माणूसाचं उत्थान कसं होईल, माणूस प्रगतीच्या दिशेने कसं जाईल त्याच्यासाठी मला बाबासाहेब आवडतात. किती पुस्तके लिहिली तुम्ही? माझी आता सध्या 18-19 पुस्तकं झालेली आहे.
आणि पुन्हा यावर्षी 4-5 पुस्तकं येतील. तर जनतेंना तुम्ही काय आव्हान कराल? तुम्ही या समाजभूषण पुरस्कार तुम्हाला मिळाला आहे. समाज पुरस्कारासाठी मी असं म्हणेन की जनतेसाठी जे गरीब आहेत, जे शोषित आहेत, जे पिचलेले लोक आहेत, त्यांच्यासाठी मी पुढे कसे येतील, समाजासाठी कसं काम करायचं आणि मी समाजासाठी काय देऊ शकतो असा माझा विचार.